गणपती बाप्पा मोरया. मागच्या वर्षी घरी गणपती बसवला होता. तर गणपती माझ्याकडे 5 दिवसाचा असतो आणि गणपती आल्यावर घर असं प्रसन्न वाटते. तर ही माझी बहीण आहे, ही गावावरून आली होती कारण की मी त्या दिवशी माझ्या घरी सत्यनारायणची कथा ठेवली होती. तर हिने व्हिडिओ बनवला कारण की आम्ही तर पूजेमध्ये बसलो होतो. तर पूजेची तयारी पंडितजी करत होते आणि माझी बहीण तिला त्या पूजेची मांडणी कशी होत आहे ती रेकॉर्ड करत होती. नंतर ती आमच्याकडे आली कारण की मी तयारी करत होते पूजेची. तर ती ते दाखवत होती, पण मी तिचा आवाज म्यूट केला आहे आणि मी तिला सांगत होते की बरोबर तयारी कर, व्यवस्थित तयारी कर. मी त्या दिवशी साडी नेसले होते आणि माझ्या हजबंडनी छान असा ड्रेस घातला होता. तर आम्ही घरी पूजा ठेवली होती आणि हे बघा मी छान अशी तयारी केलेली. मी नथ पण घातले होते आणि ही माझी बहीण सगळं चेक करत होते. मी माझ्या हजबंडला तयारी करून देत होते. बघा या पद्धतीने आम्ही तयारी केली होती कारण की घरी कुठलीही पूजा असू दे, मला छान नथ घालायला आवडते, छान साडी नेसायला आवडते आणि साडी ही माझी फेवरेट. वस्त्रांमध्ये, कपड्यांमध्ये सर्वात फेवरेट माझी साडी आहे. तर ती मला फार आवडते लावायला. तर मी साडी नेहमी लावते आणि मला माहिती नाही साडी खूप आवडते. तर माझे हजबंडची तयारी झाली आणि मग आम्ही एकमेकांना बोलत होतो, म्हणजे चिडवत होतो. आणि बघा पंडितनी आम्हाला दोघांनाही बोलवलं आणि सांगत होते की आम्हाला काय काय करायचं आहे. तर मी बघत होते सामग्री पूर्णपणे आणि हे हवनची तयारी वगैरे सुरुवातीलाच त्यांनी. आणि हे पंडित इतके छान पंडित आहे की यांची पूजा आम्हाला फार आवडते कारण की यांचे जे मंत्रोच्चार आहे ते खूप स्पष्ट असतात. हे राजुऱ्याला असतात आणि आम्ही आमच्या घरी आत्तापर्यंत जेवढ्याही कथा आम्ही केल्या आहे आम्ही यांनाच बोलवलेलं आहे. यांनी पत्रिका वाचन पण करतात आणि ते पण खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगतात आम्हाला. तर आम्हाला यांचं पटते. तर माझे मिस्टर नेहमी घरी पूजा असू दे किंवा काही विचारपूस करायची असेल तर यांच्याकडेच जातात आणि माहिती घेतात. तर या पद्धतीनं पूजेची सुरुवात झाली आहे. तर हवन पूजा सुरुवातीला करून घेतले आणि पूजा मांडणी हे पंडितजीच करत असतात. तर तिथे फक्त आपल्याला सामान द्यायचं असते आणि छान पद्धतीने अशी सत्यनारायणची पूजा तिथे मांडली आहे. त्यानंतर आम्ही हळूहळू ते मंत्रोच्चार करत होते, सर्व देवांना आवाहन करत होते. तर आम्ही खूप शांतपणे, मला हे रेकॉर्ड करायचं होतं पण माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे माझ्या बहिणीने सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. तर सगळं तिनेच रेकॉर्ड केलं आहे. काही व्हिडिओज आहे, काही फोटोज आहे. तर अशा पद्धतीनं खूप असा तिने आमची मदत केली आहे. तर थँक्यू माझ्या बहिणीला की तिने ही आठवण ठेवली. आणि या पद्धतीनं काही फोटोज आहे जे मी यूट्यूबला पण पिक्चर ठेवला आहे. जो आपला मेन फोटो असतो तो माझ्या याच साडीवरचा आणि ही साडी माझ्यावर खूप सूट होत होती. आणि नथ हा माझा खूप सुंदर आवडता दागिना आहे. नथ आणि गळ्यामध्ये जे मोती, आणि मला मोती फार आवडतात. तर मी जास्त करून मोती परिधान करते. मला मोत्यांचे दागिने फार आवडतात. हिरव्या बांगड्या हे सगळं माझे मिस्टर मला आणून देतात किंवा जेव्हा पण आम्ही मार्केटला जातो तर तेच मला खरं म्हणजे त्यांना असं वाटतं की मी हिरवा बांगडा कायम लावून राहिली पाहिजे. तर त्या मला हिरवा बांगडा घेऊन देत असतात आणि मी माझ्या आवडीचे मोत्यांचे दागिने घेतात. तर या पद्धतीनं ते आम्हाला सांगत होते की तूप त्याच्यामध्ये टाका, मग पाण्याने जमिनीला हे करा. तर पंडितजी एक एक आम्हाला सांगत होते आणि आम्ही ते करत होतो. तर हे रेकॉर्डिंग पूर्ण माझ्या बहिणीने केलेले आहे. ते बसून होती. आणि जे बाजूला तुम्हाला आसन खाली दिसत आहे ते हनुमानजीसाठी आम्ही स्वतः ठेवलं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण ज्यांची पूजा करतो त्या देवांना आपण आवाहन करतो, तर ते त्यांच्यासाठी आपल्याला एक आसन ठेवावं लागते. हे कथेमध्ये पण सांगितलं आहे की आपण घरी पण पूजा करतो किंवा आपण मंत्रोच्चार करतो, नामजाप करतो, आपण काही करतो. तर जेव्हा आपण दिवा लावतो तर आपण देवांना आवाहन करतो. तर आपल्याला त्यांना मनोमन, भलेही तुम्ही आसन देऊ नका कपड्यांचं, पण मनोमन त्यांना म्हणा की या आसन ग्रहण करा. आणि जेव्हा आपली पूर्ण पूजा होऊन जाते तर त्यांना पाठवणी पण करावी लागते.
तर आपल्याला शेवटमध्ये जेव्हा आपली पूर्ण पूजा होते, सर्व होते, आरती होते, सगळे पाठांतर झाल्यानंतर आपल्याला शेवटी त्यांना हे सुद्धा म्हणावं लागते की तुम्ही तुमचं ज्या स्थानावरून तुम्ही आले तिथे तुम्ही तुमच्या स्थानाला वापस जा. म्हणजे जसं की आपण पाठवणी करतो तसं. तर या पद्धतीने आपल्याला, नाहीतर आपली पूजा म्हणजे आपण आवाहन करतो तर मग ते देव तिथेच असतात ना, तर आपल्याला त्यांना पाठवणी करावं लागते. तर पंडितजी आम्हाला हे सांगत होते, आपल्याला कुठं काय एवढं माहीत असतं, आपल्याला काहीच तेवढं माहीत नसतं. आपण फक्त आपलं काम करतो, कारण की आपण विश्वास करतो पंडितवर. ते जे सांगतील आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी आपण ते करतो. कारण की आपण फक्त मनातून, कारण की त्या लोकांना शास्त्रांचं ज्ञान आहे, त्या लोकांनी पंडिताईन केलेली आहे. त्यांनी यजुर्वेद, अथर्ववेद या पद्धतीचे 4ही वेद त्यांनी पाठांतर केलेले असतात. तर त्यांना आपल्याबद्दल म्हणजे आपल्या शास्त्रांबद्दल संपूर्ण माहिती असते. तर ही माहिती त्यांनी नेहमी आपल्या ज्ञानातून आपल्याला सांगत असतात. तर आपल्या घरी काही का असो, पण एकदा तरी वर्षातून सत्यनारायणची पूजा करायला पाहिजे. याच्याने घर प्रसन्न होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते, विष्णू भगवान प्रसन्न होते, महादेव प्रसन्न होतं, समस्त ब्रह्मांड प्रसन्न होते. तर आपल्या घरी आनंदाचं वातावरण ठेवण्यासाठी तुम्ही पौर्णिमेला पण घरी सत्यनारायण करू शकता. तुमच्या घरी जे म्हणजे काही का सुखाचा क्षण असू दे, तुम्ही सत्यनारायण घरी करा. तुम्ही स्वतः बघाल तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल. जेव्हापासून मी आध्यात्मिक झाले आहे, म्हणजे सुरुवातीला तर होते, पण मधल्या काळामध्ये मी थोडा मला जाणवलं की मी देवांपासून दूर झालेली आहे. पण ज्या क्षणापासून माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही जेव्हापासून देवदर्शन करायला लागलो, आम्ही उज्जैन गेलो होतो, ओंकारेश्वर गेलो होतो. तर त्याच्यानंतर ना आमच्यामध्ये थोडंसं परिवर्तन झालं आणि त्यानंतर आम्ही देवाशी खूप जास्त जोडलो. तर आमचे जे अध्यात्म आहे किंवा आमचे जे इष्ट आहे त्यांचं नाव घेऊन आम्ही दोघं पण खूप देवांना पूजतो आणि त्यांना वारंवार मनोमन आम्ही धन्यवाद करत असतो की जे पण आहे त्यांच्यामुळे आहे. देवांची निस्सीम कृपा सर्वांवर राहू दे, यासाठी आम्ही सर्वांसाठी देवाकडे प्रार्थना करतो. अशा पद्धतीने आम्ही आमच्या घरी सत्यनारायणची कथा केली आणि नंतर मग शेवटी होम केला. हवन करणं हे खूप गरजेचं असते. हवनमुळे सर्व देवी देवतांना जे आपण जसं आपल्यासाठी अन्न असते, तर ते त्यांचं जेवण म्हणजे देवतांचं जेवण म्हणजे हे हवन असते. जेव्हा आपण स्वाहा म्हणतो, ते संपूर्ण ब्रह्मांडाला ते अन्न देण्यासारखं होते, अन्नदान. तर आम्ही प्रयत्न केला ते करण्याचा आणि आमचा प्रयत्न सफल झाला. या पद्धतीने आमचं होम पण पूर्ण झालं. हवन छान झालं बघा. माझे मिस्टर आणि मी हे शेवटी उभे होऊन आम्ही आरती करून शेवटी नारळ अर्पण केला, तूप अर्पण केलं आणि अशा पद्धतीने आमचं सत्यनारायण कथा खूप संपूर्ण झाली. मला त्या दिवशी खूप छान वाटत होतं, कारण की घरी गणपती असतो आणि हा गणपती आम्ही काही वर्षापासून ठेवतो आहे आणि जास्त पाणी वगैरे असला तर आम्ही घरगुतीच करतो आणि जर पाणी नसला तर मग आम्ही छोट्या मुलांना वगैरे जेवण देतो. पण मोस्टली तर पाणीच असते, तर माझ्या घरचे लोक असतात आणि असे काही लोक जेवण केले तरी आमच्यासाठी पुरेपूर आहे. तर या पद्धतीने माझ्या मिस्टरांनी हवनमध्ये नारळ अर्पण केला आणि पंडितजी मंत्रोच्चार करतच होते. त्यांचा मंत्रोच्चार घरामध्ये असा गुंजत होता की जसं की घर असं दण आणत होतं. इतके छान ते मंत्रोच्चार करत होते मोठ्या मोठ्यांनी आणि त्यांना स्पीकरची पण गरज नाही आहे. ते सुंदरकांड पण खूप छान करतात आणि रुद्राचा जो पाठ असतो तो पण खूप छान करतात, ज्याला रुद्राभिषेक म्हणतात. तर खूप छान असे पंडित आम्हाला भेटले. ते पण देवाचीच कृपा आहे, कारण की आजकाल सगळीकडे भोंदूगिरी चालू असल्यामुळे आपल्याला कोण कसा ठगेल याची काही माहिती नसते. तर आम्ही जेव्हापासून इथे आमच्या गावी सेटल झालो, म्हणजे आमचं घर बांधणी वगैरे झाली, तर आमच्या घराची वास्तुपूजनपासून सगळे आत्तापर्यंत, म्हणजे मला गावात येऊन जवळपास 10 वर्ष झाले आणि आमच्या नवीन घराला 4 वर्ष झालेत. तर 4 वर्षापासून आम्ही जे पण घरी पूजापाठ करतो तर त्या पंडित करून करतो. तर ते आम्हाला इतकी माहिती देतात, त्यामुळे आम्हाला ना देवांचा इतका विश्वास पटला आहे की आम्हाला वाटते की आमच्यामध्ये देव वास करतो. तर आम्हाला खूप छान वाटते म्हणजे देवदर्शनाला जायला. तर आम्ही
मधून वेळ काढत असतो आणि देवाच्या कृपेने आम्हाला ज्योतिर्लिंग घडत आहे आणि भविष्यात खूप काही ज्योतिर्लिंग बघायचे आहेत, दर्शन करायचे आहेत आणि पुण्य कमवायचं आहे. हेच पुण्य आपल्यासोबत वरती जाणार आहे जेव्हा देवाघरी जाऊ तेव्हा. तर आम्ही असं सतत स्वतःही पूजा करतो आणि लोकांना पण आम्हाला सांगायचं आहे की सर्वांनी देवाशी जुळून राहा. देवाशी जुळलं तर तुमच्या आयुष्यात असणारे सगळे प्रॉब्लेम्स आपोआप दूर जातात. ते म्हणतात ना की जर तुम्ही उन्हामध्ये उभे असाल तर तुम्हाला ऊन लागते, पण जर तुम्ही एखाद्या झाडाजवळ उभे असाल तर तुम्हाला थंडा वारा लागतो. थंडा वारा लागल्याने तुम्हाला उन्हाची काही गरज भासत नाही, म्हणजे ऊन तुम्हाला लागत नाही. तर त्याचप्रकारे देवाची छावणी आम्ही घरी पूजा केली होती त्याचा. धन्यवाद.